सगळ्यांनी लिहिलेलं आहे. कोणी आधी टीकाकारांनी लिहिलं असेल, बाकीच्यांनी लिहिलं असेल. आतासुद्धा बाबासाहेबांच्या विषयीची पुस्तक काय करतात, त्यांचेच लेख संपादित करून मग ते आपली नावं घालतात, त्यांचीच वाक्य करून मग आपलं काम करतात, तेच करून काम करतात. हो, बाबासाहेबांच्याबद्दल नवीन कुणी का लिहित नाही, तर ते नवीन लिहित नाहीत. मी माझ्या लक्षात आलं की अरे बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो. बोधिसत्व म्हणजे काय, बुद्ध होणारा मनुष्य. आणि बुद्ध म्हणजे काय, ज्ञानी. अवतार आपण म्हणत नाही, कल्पनेप्रमाणे की देव अवतार घेतो तसा अवतार घेत नाही. पण स्थिती कशी आहे, मी विचार असा केला की बुद्ध होणं जर ज्ञानी होणं आहे तर जगातला सर्वात ज्ञानी मानला गेलेला मनुष्य आहे, सिम्बल ऑफ नॉलेज, तो बुद्ध नसावा का?